स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे चटपटीत आंबट गोड असा गुळ आंबा। तर गुळ आंबा बनवण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत तोतापुरी कैऱ्या, जे कलमी कैरी म्हणतो ना आपण त्याला, त्या कैऱ्या घ्यायच्या, जेणेकरून या कैरीने जास्त आपला गुळ आंबा आंबट होत नाही। गुळ आंबा बनवण्यासाठी घेतलेल्या कैऱ्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या। धुतल्यानंतर त्या कोरड्या कपड्याने चांगल्या पुसून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या कैऱ्या किसून घ्यायच्या। तर मी इथे या दोन्ही कैऱ्या धुवून स्वच्छ करून कोरड्या करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मी या कैऱ्या किसून घेत आहे। आपल्याकडे कैरीचे लोणचं किंवा कैरीचा गुळ आंबा, कैरीचे अनेक साठवणीचे पदार्थ मे महिन्यापासूनच बनवायला सुरुवात होत असते आणि ते जून महिन्यापर्यंत, जून ते जुलै महिन्यापर्यंत काही प्रमाणामध्ये चालू असतात। तर आता सध्या मला कैऱ्या भेटल्या, त्यामुळे मी कैऱ्या घेतल्या, कारण की माझा गुळ आंबा बनवायचा बाकी होता। लोणचं सहसा आमच्या घरामध्ये कोणी खात नाही, त्यामुळे मी यावेळेस लोणचं बनवलं नाही। गुळ आंबा सर्वांना आवडतो, त्यामुळे मी गुळ आंबा दरवर्षी बनवत असते। तर गुळ आंबा बनवण्यासाठी जी आपण कैरी किसून घेतलेली आहे ती मोजून घ्यायची। तरी मी इथे कैरीचा किस मोजून घेतलेला आहे, तर 2 वाटी कैरीचा किस भरलेला आहे। तर हा किस एका भांड्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची। तर मी आज गूळ आणि साखर दोन्ही घालणार आहे। मागच्या वर्षी बनवला होता मी, तर पूर्ण गुळामध्ये बनवला होता आणि थोडासा तिखट चटपटीत असा गुळ आंबा मी मागच्या वर्षी बनवला होता। ती रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की पहा। आता सध्या मी गुळ आंबा साखर आणि गूळ घालून बनवणार आहे। तर मी इथे बघा 2 वाटी कैरीचा किस निघालेला आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली आणि 1 चमचाभर काळं मीठ घेतलंय, 3 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनिट झाकून ठेवल्यामुळे अशा पद्धतीने कैरीला पाणी सुटतं, कारण की यामध्ये आपण गूळ, साखर आणि मीठ मिक्स केलेलं असतं, त्यामुळे कैरीला पाणी सुटतं। आता ही साखर गूळ मिक्स केलेली कैरी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे आपला गुळ आंबा छान तयार होईल। तर इथे मी गॅसवर हे भांडं ठेवलंय आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मध्यम आचेवर हा गुळ आंबा शिजवून घ्यायचा आहे। आता यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि हा गुळ आंबा असाच मध्यम आचेवर शिजवून घ्यायचा। तर 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। मी अगोदर 5 मिनिटासाठीच म्हटले होते, पण माझ्याकडे इथे 5 ते 7 मिनिट झालेत, कारण की मी अगोदर एकदा झाकण उघडून पाहिलं होतं, तर गुळ आंबा शिजलेला नव्हता आणि आता छान गुळ आंबा शिजलेला आहे। तर आता काय करायचं, यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची आणि गुळ आंबा पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा। गुळ आंबा छान रसरशीत झालेला आहे। आता हा गुळ आंबा शिजला की नाही कसं समजेल आपल्याला, तर गुळ आंब्यामधला पाक अशा पद्धतीने एक तारीपेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 1 तार असं घट्टसर पाक करायचं नाही, आपल्याला सैलसरच पाक ठेवायचा आहे। आणि गुळ आंबा व्यवस्थित शिजल्यानंतर कैरीचे स्लाइस ट्रान्सपरंट दिसायला लागतात, तेव्हाही कळतं की गुळ आंबा आता शिजलेला आहे आणि यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही। गॅस बंद करायचा आणि गुळ आंबा खाली उतरून घ्यायचा। गुळ आंबा थंड झाल्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवायचा। तर मी इथे एका बाउलमध्ये काढून घेत आहे, कारण की गुळ आंबा अजून थोडासा गरम आहे। बाउलमध्ये काढल्यानंतर अजून थंड होईल आणि थंड झाल्यानंतर मग मी हा गुळ आंबा बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही गुळ आंबा किती छान रसरशीत झालेला आहे आणि तेवढा चवदार चटकदार झालेला आहे हा गुळ आंबा। तर तुम्हीही मुलांसाठी असाच गुळ आंबा बनवून ठेवा। मुलांना जाम ब्रेड खायला आवडतं ना, प्रत्येक मुलांना आवडतं जाम ब्रेड खायला, तर त्याऐवजी पोळीला पराठ्याला लावून हा गुळ आंबा द्यायचा, मुलं अगदी आवडीने खातात। माझ्या मुलांना तर खूप आवडतो हा गुळ आंबा, त्यामुळे मी गुळ आंबा दरवर्षी नक्कीच बनवत असते। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।